सर्वांना नमस्कार. आज आपण युडायसमध्ये विद्यार्थी मॉड्यूलमध्ये सर्टिफाय कसे करावे, त्याचबरोबर युडायस प्लसमध्ये प्रोफाईल अँड फॅसिलिटी कशा प्रकारे सर्टिफाय करावे ते आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण क्रोमला जाऊया. क्रोमला गेल्यानंतर सुरुवातीला आपण युडायस प्लस स्टुडंट मॉड्यूल आपण हे सर्च बारला टाकूया. त्यानंतर युडायस प्लस स्टुडंट मॉड्यूल त्या ओपन झाल्यानंतर आपण युजर आय डी म्हणून युडायस नंबर पासवर्ड टाकणार आहोत आणि नंतर कॅप्चा जो दिलेला आहे तो कॅप्चा आपण त्या ठिकाणी टाकून लॉग इन करणार आहोत. कॅप्चा टाकूया. स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम यामध्ये 24-25 करंट अकॅडमिक इयर त्यामध्ये जाऊया. आपण स्क्रीन दिसते, आपण ती क्लोज करूया. क्लोज केल्यानंतर शाळेतला पट आपल्याला समोर दिसत आहे. पट बरोबर आहे का नाही ते पाहून घेतला. या ठिकाणी समोर स्कूल सर्टिफिकेशन स्टेटस नॉट सर्टिफाईड म्हणून दिसत आहे आणि ते रेड कलरमध्ये दिसत आहे. आता आपण सर्टिफिकेशन कसं करायचं ते आपण पाहूया. या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन न्यू म्हणून टॅब आलेली आहे. त्या टॅबला क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला टोटल स्टुडंट शाळेतील एकूण विद्यार्थी 2, कंप्लीटेड 2, इन प्रोग्रेस 0 आणि नॉट स्टार्टेड 0 असं दिसत आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतोय की टोटल विद्यार्थी आहेत 2. दोन्ही विद्यार्थ्यांचे बेसिक इन्फॉर्मेशन पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे कंप्लीटेडमध्ये दिसतंय. इन प्रोग्रेस किंवा नॉट स्टार्टेडमध्ये जर विद्यार्थी असतील तर आपल्याला अगोदर त्या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला जाऊन कंप्लीट करावं लागेल आणि त्यानंतरच टोटल स्टुडंट आणि कंप्लीटेड हे जेव्हा दोन्ही एकसारखे दिसेल त्यानंतरच आपल्याला सर्टिफाय करावं लागेल. याचबरोबर या ठिकाणी नोट दिलेल्या आहेत, त्या नोट काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या. याच्यामध्ये एकदा आपण जर का फायनलाइज केलं आणि त्यामध्ये काही जर बदल केला नंतर तर पुन्हा एकदा नॉट सर्टिफाईड म्हणून ते येतं. जरी आपण सर्टिफाय केलेला असेल आणि त्यानंतर काही चेंजेस केले तर पुन्हा नॉट सर्टिफाईड येतं. मग ते चेंज केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा सर्टिफाईड करून घ्यावे लागेल. त्यासाठी आपण अगोदरच सर्व माहिती भरून घ्यायची आणि या ठिकाणी डाउनलोड आहे बॉक्स आहे, चेकबॉक्सला क्लिक करूया आणि त्यानंतर माहिती वाचून आपण पुन्हा खात्री करून घेणार आहात की टोटल स्टुडंट आणि कंप्लीटेड स्टुडंट सारखे आहेत का. आणि त्यानंतर आपण सूचना वाचून घेऊन सबमिट बटनावर क्लिक करूया. सबमिट बटनानंतर क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू सर्टिफाय द डाटा अशा प्रकारे सूचना आलेली आहे. आपण ओके करतोय आणि अशा प्रकारे आपण स्टुडंट मॉड्यूल सर्टिफाईड म्हणून या ठिकाणी आलेलं आहे. जे की मगाशी नॉट सर्टिफाईड म्हणून होतं ते आता सर्टिफाईड म्हणून झालेलं आहे. आणि अशा प्रकारे थँक्यू फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा असा मेसेज येतोय. आता यानंतर आपण पाहणार आहोत युडायस प्लस मधील प्रोफाईल अँड फॅसिलिटी कशा प्रकारे अपडेट करायचं. युजर नेम पासवर्ड टाकून घेतलेला आहे. कॅप्चा टाकून आपण आता लॉग इन करूया. इम्पॉर्टंट अलर्ट या ठिकाणी प्रोफाईल अँड फॅसिलिटीमध्ये जाऊया. गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सूचना दिसते सर्टिफिकेशन
स्टेटस नॉट सर्टिफाईड. मग आता आपल्याला पूर्ण करण्यासाठी अगोदर स्टेटस बारमध्ये जाऊन या सर्व स्टेटसमध्ये कंप्लीटेड म्हणून आहे का हे अगोदर पाहायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही जी नवीन टॅब आलेली आहे स्कूल सर्टिफिकेशन, त्याला आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर सर्टिफिकेशन बाय स्कूल अशा प्रकारचं आलेलं आहे. चेकबॉक्सला आपण क्लिक करणार आहोत आणि यामध्येच मिनिमम 20 कॅरेक्टर्स आणि मॅक्झिमम 100 आपल्याला अक्षरामध्ये आपल्याला इथं रिमार्क द्यायचा आहे. स्कूल डाटा बाय हेडमास्टर, स्कूल डाटा चेक अँड व्हेरीफाय बाय हेडमास्टर अशा प्रकारे मी रिमार्क लिहिलेला आहे. आणि त्यानंतर सर्टिफाय या बटनावर आपण क्लिक करणार आहोत. परत एक मेसेज आलेला आहे कन्फर्म म्हणून. कन्फर्मवर आपण क्लिक करूया आणि स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येऊन स्टेटस बारला आपल्याला काय दिसतंय ते पाहूया. स्कूल स्टेटस अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारे आपलं UDIS प्लसमधील प्रोफाईल अँड फॅसिलिटी हे सुद्धा सर्टिफाईड झालेलं आहे. धन्यवाद.